जागेपणी जवळ घ्यायला हवं. तुम्ही काहीही म्हणालात ना तरी तुम्ही माझे आहात. चांगला जोडीदार मिळण्याचं सुख काय असतं ते तुमच्यामुळे अनुभवलंय मी. आणि एका चुकीमुळे मी हे सगळं गमावून बसणार नाही. तुमचा सगळा राग घालवे आणि तुम्हाला पण मला माफ करावंच लागेल. कारण आता तुमच्याशिवाय मी जगूच शकत नाही. मी तुला ज्यूस देते, तू ज्यूस तरी पी. हा, मी आणते. बर. काय मजा वाटत असेल ना? इथं काही वाईट घडलं की आनंद होत असेल ना तुला? जीवाला समाधान वाटत असेल. तुम्हाला सांगते वंस, चा खास राग आहे माझ्यावर. काय सांगतेस? आधी मी माझ्यात आणि आकाशमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला, ते जमलं नाही. मग अखिलकडे मोर्चा वळवला. आता तुला नाहीच कळणार, पण जेव्हा तुझा स्वतःचा मुलगा असं वागेल ना, तेव्हा कळेल आईचं हृदय किती तुटतं ते. आई, मी चुकले, मला माफ करा. चूक गुन्हा आहे, गुन्हा. अच्छा, आता मला हळूहळू लक्षात येतंय वंस, तुम्हाला कळलं का? ही आणि विशाखा या दोघींचा हा पद्धतशीर प्लॅन आहे. काय सांगतेस? आधी ही आपल्या घरामध्ये सून म्हणून घुसली, मग हिने आपल्या बरोबर विशाखाच्या मुलीला आणायचा प्लॅन केला. शपथ. नाही, आपल्याला वाटत होतं तिचं आणि आकाशचं लग्न म्हणजे दैवी संकेत आहे. असं काही नव्हतं ते. हिने आधी आकाशची चेन चोरली, मग काय झालं, अवनीचा गैरसमज झाला. मग तू तुझ्या आई वडिलांच्या बरोबर आमचा पाठलाग करून मंदिरात आलास. दैवी संकेत वगैरे सगळं झूट होतं, आपल्याला फसवण्यापुरतं. कोणी सांगावं, अखिलला तनयाच्या नादाला लावण्यात सुद्धा हिचाच हात असेल. हसला बिचारा माझा लेक. आई, असं खरंच नाहीये. अखिल भाऊजी मला माझ्या लहान भावासारखे, त्यांचं भलं व्हावं इतकंच वाटतं मला. आई, मी खरंच सांगते, विशाखा मॅम आणि तनया त्यांच्याशी माझा काहीच संबंध नाहीये. मी चुकले, मी कोणाची फसवणूक नाही केली. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. वाह, छान ऍक्टिंग करतेस ग, मस्त. तर तुझ्या या ऍक्टिंगला आकाश फसला असेल, मी नाही फसायची. सुनेच्या रूपामध्ये धोंडा बांधून घेतलाय आपण गळ्यामध्ये, दुसरं काही नाही. चालू दे तुमची कामं, माझ्या समोर पण यायचं नाहीये. डोकं फिरतं माझं तुला बघितलं की. मी आधी अखिलला कॉल करून घेतो, त्याला समजवलं ना, तू ऐकेल आपलं. मी तनयाला फोन ट्राय करते. स्विच ऑफ येतो. तनयाचा फोन पण स्विच ऑफ आहे. हॅलो अखिल, मी विशाखा बोलतेय. जयश्री, तनया कुठे आहे? हे बघ, अखिलचाही फोन लागत नाही. तनया घरातनं निघून गेलीये. तू अखिलला फोन दे आत्ताच्यात. अगं, अखिल सुद्धा घरातून निघून गेलाय कुठेतरी. काय? अगं, हे तुम्हाला आत्ता सांगते जयश्री? नाही, मी तुला फोन करणारच होते. अगं, हे बघ जयश्री, माझ्या मुलीला जर का काही झालं ना, तर मी तुला जबाबदार धरीन. आणि मला खात्री आहे अखिलनीच हे सगळं करायला तिला भाग पडलेलं असणार आहे.
माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळून समाधान झालेलं नाही वाटतं अजून. अगं पण मी पण काय तुला असं नाही का वाटत जयश्री की आपल्याला त्यांना शोधायला पाहिजे म्हणून? नाही नाही नाही, मी आता गप्प बसू शकत नाही. मी आत्ता तिकडे येते. हो विशाल आई कोण होतं? विशाखाचा फोन होता. ती पण मलाच दोष देते. तर आपण नाहीये घरात. दादा दादा आपण अखिलला शोधून येऊया. चल अरे पण कुठे शोधणार तुम्ही? बाबा पण इथे बसून काय होणार आहे का? आम्ही आलोच. दादा अखिल